पौर्णिमेला पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाना पटोले यांनी संन्यास स्वीकारावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनाथ बन यांची टीका. पुण्यातील अमित शहांच्या स्वागत बॅनरवरून राजकीय कलगीतुरा. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो कुठे? राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. तर राऊतांच्या आरोपाला भाजपचं जोरदार उत्तर. सोलापुरात संजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक. पंढरपुरात राऊतांच्या पोस्टरला जोडे मारले तर सोलापुरात प्रतिकात्मक पुतळा जाळला. पालकमंत्री गोरेंबाबत केलेल्या विधानाचा निषेध. आता कंटाळा आलाय, राजकारणातनं रिटायर व्हावं असं वाटतंय. महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. पण जनतेचा उत्साह पाहून नव्यानं प्रेरणा मिळत असल्याचं मत. नवी मुंबईत पुन्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे संघर्ष. नगरविकासच्या क्लस्टर योजनेवर वनमंत्री गणेश नाईक नाराज. नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, एकनाथ शिंदेंना थेट इशारा. सिद्धिविनायक मंदिरातही दान चोरीबाबत राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे. संजय राऊतांकडून आरोपांचं समर्थन. देशातील सर्व मंदिरांमध्ये चोऱ्या सुरू असल्याचाही आरोप. खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग. शहरातील रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात. तर पुढील 4 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण होतील. पालकमंत्री गिरीश महाजनांची ग्वाही. गिरीश महाजनांनी घेतली बेळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. खड्ड्यांमुळे दीपाली बेळे यांचा मृत्यू. कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचं महाजनांचं आश्वासन. जालन्यात गोरक्षक आक्रमक. गोरक्षकांचा पालिकेसमोर ठिय्या. अवैध मांस विक्री बंद करण्याची मागणी. पादचारी उघड्या नाल्यात पडला. नालासोपारा पूर्वेतील वाकणपाडा परिसरातली घटना. व्यक्तीला नाल्यातून सुखरूप काढण्यात यश.